मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये 1.5 ट्रिलियन अर्थव्यवस्था उभारण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे आणि एमएमआरच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे। एमएमआर मधील प्रकल्पांसाठी 4,07,000 कोटींच्या निधीचे करार असणार आहेत आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमधील प्रकल्पांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। नीति आयोगाकडे सुद्धा मदतीसाठी चर्चा सुरू आहे असं सुद्धा फडणवीस म्हणाले। महत्त्वाची आणि मोठी बातमी, त्यामुळे 1.5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था उभारण्यासाठी मदत होणार आहे। मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये हा बदल करण्यात येणार आहे। एमएमआरच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी ही मोठी घोषणा केली आहे। एमएमआर मधील प्रकल्पांसाठी 4,07,000 कोटींच्या निधींचे करार असतील तर मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमधील प्रकल्पांसाठी निधी कमी पडू देणार नाही असं सुद्धा फडणवीस यांनी म्हटलंय। च्या माध्यमातून जे वेगवेगळे प्रोजेक्ट्स हातामध्ये घेतलेले आहेत त्याच्या फंडिंग टाईपची आपण आज एमओयू केले। 4,07,000 कोटी रुपयाचं फंडिंग हे MMRDAच्या प्रोजेक्ट्स करता आज उपलब्ध झालेलं आहे। याच्यामुळे आपल्या सरकारने जे काही MMRDAच्या अंतर्गत मेजर सगळे प्रोजेक्ट घेतलेले आहेत याला आता कुठेही फंडिंगची कमतरता राहणार नाही। हा जो काही मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन आहे ज्याला आपण भविष्यामध्ये 1.5 ट्रिलियन इकॉनॉमी तयार करतो आहोत त्याकरता खूप मोठा फायदा आजच्या या एमओयूमुळे या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे 1.5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था उभारण्यात येणार आहे। एमएमआर संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी ही घोषणा केली आणि प्रतिक्रिया देताना नुकतंच त्यांनी आपण त्यांना पाहिलं। मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये 1.5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था उभारण्यात येणार आहे। Thank you.